धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व पक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतला। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा पुनरुच्चार केलाय, तर भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली। दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। धनंजय मुंडे यांनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। याची सगळी संशयाची सोय, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। सत्ताधाऱ्यांच्या गोटातून भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तर गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तो पण का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। जरांगे यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्यानं OBC बांधव संतप्त झालेत, तर जरांगे यांनी सुद्धा पलटवार केल्यानं नवा वाद सुरू झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीतल्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा देत त्यांच्यावर बोचरी टीका केली होती। आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। जरांगे यांच्या या वक्तव्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छगन भुजबळ यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही। हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही। पण मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं। न्यायासाठी वन भटकतोय आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते त्याला आरेरावी करून धमक्या देते। मग त्याच्या गुंडाला सरकारला असं वाटतं का कापी धिणून द्यावा, त्याच्या गुंडाला बोलवायचंच नाही, आम्ही काही गुंडाला बोलायचंच नाही काही। सर्वच नेत्यांनी संयमित भाषेचा वापर करण्याची आवश्यकता आहे, तरच इथली शांतता कायम राहायला मदत होईल। काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना एक संदेश लिहून दिला होता। पवार यांनी भुजबळांना नेमकं काय लिहून दिलं याची चर्चा सगळीकडे सुरू होती। यावर भुजबळ यांनी खास भाष्य केलंय। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेल्या पुण्यातल्या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर होते। या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी कार्यक्रम पत्रिकेवर काहीतरी लिहून छगन भुजबळ यांना दिलं। भुजबळ यांनी सुद्धा ते वाचलं, मात्र शरद पवार यांनी भुजबळांना नेमकं लिहून दिलं तरी काय आणि पवार यांनी भुजबळांना कोणता संदेश दिला याची चर्चा सुरू झाली। यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अच्छा, चिठ्ठी लिहिते काय लिहिलं त्याच्यावर, पडदे में रहने दो पडदा नाराज भुजबळ यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करू या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरही भुजबळ स्पष्टपणे बोलले। मैं कुछ भी नहीं कहना चाहता। आज मेरी सारी भावना जो है मर गई है, खत्म। छगन भुजबळ भविष्यात काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे। अशातच पवार आणि भुजबळ यांच्यात चिठ्ठीतून नेमकं काय बोलणं झालं हे मात्र गुपित आहे। छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे। एकमेकांना टोले हाणण्याची एकही संधी ते सोडत नाहीत। मंत्रिपद मिळाल्यानंतर कोकाटे यांनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला, तर भुजबळ यांनी सुद्धा त्यांना जोरदार पलटवार केलाय। मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांनी वेळोवेळी माध्यमांच्या मधून आपली नाराजी बोलूनही दाखवली। दुसरीकडे भुजबळ यांचे पक्षांतर्गत विरोधक माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपद मिळालंय। मंत्रिपद मिळाल्यानं ते चांगले जोमात असून भुजबळ यांना टोला लगावण्याची एकही संधी ते सोडत नाहीत। राष्ट्रवादीनं छगन भुजबळ यांचे भरपूर लाड पुरवले, अजून किती लाड करायचे असं म्हणत त्यांनी जोरदार टोला हाणला। पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही? पुष्कळ लाड केले पक्षाने। त्यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी सुद्धा सणसणीत उत्तर दिलं। आता मी संस्थापक अध्यक्ष, मी सगळा काय, तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले, किती केले, काय केले, तर माझ्या पक्षाने मी पाहून घेईन। अरे तुम्ही काल आलात, तुम्ही काय, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे ना?
भुजबळ यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती, मात्र त्यांच्याऐवजी कोकाटे यांना मंत्रिपद दिलं गेल्यानं ते नाराज आहेत. त्यातच या टीकेनं त्यांची खदखद बाहेर पडली आहे. आता एक खास बातमी. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं अंतराळात बियाणं उगवण्याचा चमत्कार केला आहे. प्रतिकूल परिस्थितीत वनस्पतींच्या वाढीची प्रक्रिया समजून घेणं हा या प्रयोगाच्या मागचा हेतू होता. यातून मिळालेल्या निष्कर्षाच्या आधारे भविष्यातील काही रणनीती आखली जाईल असं इस्रोनं म्हटलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं अंतराळात एक मोठं यश प्राप्त केलंय. इस्रोनं अंतराळात 0 गुरुत्वाकर्षणात चवळीची लागवड यशस्वी करून दाखवली. इस्रोनं या बिया PSLV C60 POME-4 याद्वारे अंतराळात पाठवल्या होत्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यानं आता अंतराळात बियाणं कसं रुजतं किंवा वनस्पतीची वाढ कशी होते हे पाहणं सोपं होणार आहे. या प्रयोगासाठी चवळीच्या एकूण 18 बिया एका बंदिस्त पेटीतून अंतराळात पाठवण्यात आल्या होत्या. या बियांना थर्मल यंत्रणेची जोड देण्यात आली. या प्रयोगासाठी CROPS या प्रणालीचा प्रामुख्यानं वापर झाला. या बंद पेटीतल्या बियांमधल्या ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, ओलावा आणि आर्द्रता याचा रिअल टाइम डेटा गोळा करण्यात आलाय. अंतराळात पाठवलेल्या या बियांना अवघ्या 4 दिवसात मोड फुटल्यानं शास्त्रज्ञांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता लवकरात लवकर या बियांना पानं फुटण्याची सुद्धा शक्यता आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानं पृथ्वीबाहेर सुद्धा अंकुर रुजू शकतात या शक्यतेला पुष्टी मिळाली आहे. तिकडे चीनमध्ये पसरलेल्या HMPV या कोरोना सदृश विषाणूचा 3रा रुग्ण भारतात सापडला आहे. अहमदाबादमध्ये एका 2 महिन्यांच्या बाळाला HMPVची लागण झाल्याचं आढळून आलंय. याआधी कर्नाटकात 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलामध्ये हाच विषाणू सापडला होता. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या HMPV या व्हायरसचा भारतात शिरकाव झालाय. गुजरातमध्ये 3रा रुग्ण सापडलाय. देशात या व्हायरसनं लागण झालेल्या रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये 2 जणांना या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर आता गुजरातमध्ये 3रा रुग्ण सापडला. अहमदाबादमध्ये 15 दिवसांपूर्वी एका बाळाची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बाळ काही दिवस व्हेंटिलेटरवर होतं. आता तपासणीअंती HMPV विषाणूचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या आजारानं धोका नसून 5 ते 6 दिवसात तो बरा होतो असं डॉक्टर सांगतात. हा तितका धोकादायक नाही. साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो. व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते. भारतात याबद्दल कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही, कारण इथे मेटापम्युनो व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. त्यामुळे सर्दी फ्लू सारखी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे. जंगल सफारीसाठी गेले असता वन्य प्राण्यांच्या जवळ जाणं किती धोकादायक असू शकतं हे अनेकदा समोर आलंय. तरीही पर्यटक तसंच धाडस करतात. आसामच्या काझीरंगा जंगलात एक व्हिडिओ समोर आला आणि तो पाहून जंगलात मस्ती नको हे तुमच्या नक्की लक्षात येईल. जगप्रसिद्ध काझीरंगा अभयारण्यात मोठ्या संख्येनं पर्यटक एकशिंगी गेंडा पाहण्यासाठी भेट देतात. मात्र या गेंड्याच्या जवळ जाणं किती धोकादायक असू शकतं हे या व्हिडिओत दिसतंय. गेंड्याचा पाठलाग करणाऱ्या सफारी जीप गेंडा पुढे जाताच वेगानं वळण घेतात. त्याच वेळेला जीपमधील एक महिला हातातील लहान मुलांसह खालती पडते आणि काळजाचा ठोका चुकतो. क्षणभर एकच गोंधळ होतो. ती जीप बरीच पुढे जाते आणि पलीकडच्या झाडीतून दुसरा गेंडा बाहेर येतो. केवळ दैव बलवत्तर म्हणून या गेंड्याचं लक्ष खालती पडलेल्या महिलेकडे जात नाही. तो विरुद्ध दिशेला असलेल्या जीपच्या मागे पळतो आणि व्हिडिओ संपतो. पुढे काय होतं हे अद्याप समोर आलेलं नाही. पण अशा प्रकारे गेंड्याचा पाठलाग करणं जीवावर बेतू शकतं. जंगलात येणारे पर्यटक आणि जिप्सी यांची त्यांना सवय असली तरी गोंधळ, गोंगाट आणि वेगानं जाणारी वाहनं यामुळे वन्य प्राणी बिथरू शकतात, हल्ला करू शकतात. त्यामुळे जंगलात जात असताना तिथले नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. वसई आणि सोलापुरात माकडांनी उच्छाद मांडलाय. वसईत एका सोसायटीत घुसून स्थानिकांना माकडं त्रास देत आहेत, तर दुसरीकडे सोलापुरात सुद्धा माकडं दिवसा ढवळ्या घरात शिरून मोठं नुकसान करतायत. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून वसईतील बांगडी बाभाळी रोडवरील क्लासिक हाईट सोसायटीतील रहिवाशांना माकडामुळे त्रास सहन करावा लागतोय. माकडाने घरात घुसून रेफ्रिजरेटरमधील वस्तूंचं नुकसानही केलंय. माकडाची भीती इतकी वाढली आहे की रहिवाशांना त्यांच्या घरातही सुरक्षित वाटत नाहीये. त्याला कुठे किचन भेटतो तर ते तिकडनं घुसून फ्रीज ओपन करून जेवण वगैरे, मग जर आपण कचऱ्याचा काहीतरी ठेवला सकाळी ते कोण घ्यायला येतो कचरा,
तर ते पण तो पूर्ण असं म्हणजे स्प्रेड करतो फ्लोअरवरती. तर इकडे सोलापुरातही माकडाची दहशत पाहायला मिळते. बार्शीतील उक्कडगाव इथं माकड दिवसाढवळ्या घरांमध्ये नासधूस करतोय. ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच माकडाला पकडण्यासाठी वनविभागाला तक्रार केली होती. मात्र याकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हिवाळा आला की अनेक जण बर्फाळ प्रदेशात फिरायला जातात. या दिवसांमध्ये जम्मू काश्मीर, सिमला, अरुणाचल प्रदेश, मनाली अशी अनेक थंड हवेची ठिकाणं पर्यटकांची लाडकी. या ठिकाणी बर्फानं गोठलेले तलाव हे आकर्षणाचं केंद्र असतं. मात्र अशा तलावांवरून चालत जाणं धोकादायक ठरू शकतं. अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथे गोठलेल्या सेला तलावातील ही थरकाप उडवणारी दृश्य. गोठलेल्या तलावावर चालण्याची हौस या 4 पर्यटकांना चांगलीच महागात पडली. गोठलेल्या तलावावर चालत असताना अचानक बर्फ तुटला आणि हे 4ही पर्यटक या गोठलेल्या तलावात अडकले. खालती पडताच या पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून इतर पर्यटक त्यांच्या मदतीला धावले. तलावाच्या भोवती लावलेल्या ध्वजाच्या काठ्या त्यांनी मदतीसाठी वापरल्या आणि अडकलेल्या 4 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं. हा व्हिडिओ किरण रिजिजू यांनी शेअर केला असून पर्यटकांना सावध केलाय. बर्फाळ प्रदेशात निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना नियमांचं पालन करणं आणि स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. क्षणभराच्या आनंदासाठी जीव धोक्यात घालू नका, असं रिजिजू म्हणालेत. छत्तीसगडमधल्या विजापूरमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 9 जवान शहीद झाले. माओवाद्यांनी आयईडी रस्त्यात पेरला होता. सुरक्षा दलाचं वाहन जात असताना आयईडीचा स्फोट झाला. या आयईडीच्या स्फोटात 9 जवान शहीद झाले. छत्तीसगडमधल्या विजापूरमध्ये माओवाद्यांनी सुरक्षा जवानांवर भ्याड हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीनं लक्ष्य करण्यात आलं. कुटूर रोड भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता. सुरक्षा दलाची वाहनं जात असताना त्याचा स्फोट झाला. या आयईडीच्या स्फोटात 9 जवान शहीद झालेत तर 6 पेक्षा अधिक जवान गंभीररित्या जखमी झालेत. ये हताशा में किया गया हुआ कार्रवाई है. ये कायराना हरकत जो मैं निंदा करता हूं. आयईडीचा स्फोट ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यावरून या हल्ल्याची भीषणता लक्षात येते. या स्फोटात सुरक्षा दलाचे जवान ज्या वाहनातून जात होते त्याचे भाग अनेक ठिकाणी विखुरले गेलेत. सैनिकांची तुकडी ऑपरेशन करून परत येत असताना हा स्फोट झाला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. माओवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातोय. पालघरमध्ये राहणारे अनेक जण मुंबईत कामासाठी येतात. या पालघरमधल्या प्रवाशांची भिस्त असते ती लोकल आणि गुजरातमधून येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर. अशातच वलसाड फास्ट पॅसेंजर जी डबल डेकर डबे घेऊन धावते ती सिंगल डेकर करण्यात आली आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बहुतांश प्रवाशांना उभ्यानं तासनतास शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या वलसाड एक्सप्रेस या ट्रेनचे डबल डेकर डबे आजपासून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे पालघरमधल्या रेल्वे प्रवाशांना मुंबईकडे येण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास धोकादायक पद्धतीनं करावा लागतोय. लोकलची कमतरता असल्यानं पहाटेच्या सुमारास पालघरमधील हजारो विद्यार्थी आणि चाकरमानी याच वलसाड एक्सप्रेस डबल डेकरनं प्रवास करत होते. मात्र पश्चिम रेल्वेनं हे डबल डेकरचे डबे रद्द केल्यानं सध्या वलसाड एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. पालघरमधील चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना ट्रेनला लटकून शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. पालघरपर्यंत काही लोकल धावत असल्या तरी अनेकदा इथल्या प्रवाशांची भिस्त असते ती गुजरातवरून येणाऱ्या रेल्वेवरतीच. अशातच वलसाड एक्सप्रेस या ट्रेनचे डबल डेकरचे डबे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसतोय. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबरोबरच वलसाड एक्सप्रेस या ट्रेनचे डबल डेकरचे डबे पूर्ववत करावेत अशी मागणी जोर धरतेय. मुंबईच्या हॉटेल ताजच्या जवळ एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली. एकसारख्या नंबर प्लेट 2 कारला असल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. पण मूळच्या जी कार होती त्या कारच्या नंबर प्लेटच्या मालकानं ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरातून ही कार पकडली. मुंबईच्या हॉटेल ताज जवळ उभ्या असलेल्या या 2 कारचे नंबर प्लेट जरा निरखून पहा. या दोन्ही कारचे नंबर सेम टू सेमच आहेत. मूळ कारच्या नंबर प्लेटच्या मालकांनी ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरातून ही कार पकडली. डुप्लिकेट नंबरच्या कारच्या चालक वाहतुकीचे नियम मोडत असताना त्यापोटी दंडाचा भुर्दंड मात्र खऱ्या कारच्या चालकाला भरावा लागत होता. दरम्यान डुप्लिकेट नंबर लावणाऱ्या कारच्या चालकानं कारवरील कर्ज फेडण्यास सक्षम नसल्यामुळे हा प्रताप केल्याची माहिती समोर येते. 6-7 महीने से हमको फाइन आ रहा है टोल करता है और ये ट्रैफिक पुलिस जो फाइन मारते हैं ये
मूळ कारचा क्रमांक MH01EE2388 असा असून डुप्लिकेट नंबर प्लेट असलेल्या कारच्या चालकाचा कारचा क्रमांक MH01EE2383 असा असल्यामुळे त्याने शेवटी 3चं 8 मध्ये रूपांतर केलं. कुलाबा पोलीस या प्रकरणाचा तपास सध्या करतायत. फिर हेराफेरी या सिनेमात जसं 25 दिन में पैसा डबल असं म्हटलं जात होतं, लक्ष्मी चिटफंड नावाची कंपनी गायब झाली होती. अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे. टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप केला जातोय. मध्ये टोरेस कंपनीच्या शोरूम बाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. जादा परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा आरोप इथे जमलेल्या लोकांनी केलाय. हे शोरूम अचानक बंद झाल्यानं गुंतवणूकदार आक्रमक झाले. मला डाऊट पण आला माझ्या टाकायचं की नाही टाकायचं, म्हणून त्यांनी टाकले जरा. एक महिनाभर हप्ता आला, त्याच्यानंतर मग बंद झाले आणि आज आलो मी. आज आल्याच्या नंतर हे बघतो तर इकडं काय झालंय काय समजत नाही. आलो आता मी पण कन्फ्यूज झालोय, असं कसं गावायला लागलं. फक्त दादरच नाही तर भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा गुंतवणूकदारांनी फसवणुकीचा आरोप केला. डायमंड मैंने परचेस किया था, दादर के स्टोर पर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए. और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ पूरा स्टोर बंद है. सगळ्याच ठिकाणी शोरूमला टाळं लावून कंपनीचे अधिकारी फरार झाल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय. जानेवारी आला की आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसू लागतात. मात्र हे पतंग उडवण्यासाठी बऱ्याचदा नायलॉन मांजाचा वापर केला जातो. बंदी असून सुद्धा सर्रास हा मांजा वापरला जातो, त्यामुळे अनेकांचा जीवही जातो. मात्र आता यावर एक भन्नाट देशी जुगाड सुरू झालाय. संक्रांत अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्याआधी आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसतात. हे पतंग उडवण्यासाठी बंदी असून सुद्धा नायलॉनचा मांजा वापरला जातो. या मांजामुळे आजवर हजारो जण जखमी झाले आहेत, तर काही जणांना आपला जीवही गमवावा लागलाय. दुचाकीवरून जाणाऱ्यांना या मांजाची दहशत आहे. यातून वाचण्यासाठी येवल्यात एका दुकानदारानं भन्नाट शक्कल लढवली. एका तारेच्या मदतीनं या मांजाच्या जीवघेण्या हल्ल्यापासून वाचता येणार आहे. बाईक किंवा स्कूटरला एका विशिष्ट उंचीवर ही तारेची कमान लावली जाते. त्यामुळे मांजा आधी या तारेला अडकतो, त्यामुळे बाईक स्वाराचा जीव वाचतो. कुणाची मान कापली गेली तर कुणाचं गाल कापलं गेलं आहे, तर ह्या इजेपासून वाचण्यासाठीच आम्ही या गाडीला हे आपलं हे बांधलेलं आहे, तार बांधलेली आहे. आतापर्यंत शेकडो बाईक स्वारांनी अशी तारेची कमान आपल्या बाईकला लावून घेतली आहे. त्यामुळे अनेकांचा जीव वाचायला निश्चित मदत होईल. तेव्हा मंडळी असा एखादा उपाय करायला हवा, पण त्याहीपेक्षा मूळ काय आहे तर असा नायलॉनचा मांजा आपण वापरता कामा नये. 2 मिनिटाची गोष्ट असते, 10 मिनिटाचा आनंद असतो, पण त्याने जर का एखाद्याचा जीव जाणार असेल तर ती गोष्ट टाळलेली बरी. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर का पतंग खरेदीला गेलात तर नायलॉनचा मांजा अजिबात घेऊ नका.